स्वागत है आप सभी का एक बहुत ही मशहूर आवाज़। राहुल चौहान तो किसी भी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं है और ना ही मोहताज हैं हमारे सबके अपने लाडले मैडी सर। वेलकम मैडी, स्वागत है आप सभी का। शाम बहुत ही सुहानी, सूरज पहाड़ियों के बीच छुपने की तैयारी में। टॉस को जीता है जानता राजा स्पोर्ट्स बदलापुर ने और गावदेवी स्पोर्ट खरवई को बल्लेबाजी की दावत दी। ओपनर भेजना है प्लीज, ओपनर भेजना है। मारा है, फोर्सिंग स्ट्रोक है, गेंद इन फील्ड के ऊपर से जा रही है, आप जाकर लॉन्ग ऑन पे उठाया है। इस बीच केवल एक ही रन लिया है, रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं है। देखिए तालमेल तो होना। ओह बढ़िया वापसी, बढ़िया वापसी, तीखा जवाब दिया है वहां पर। जियाद खान ने आगे रखी हुई गेंद थी, वाइड यॉर्कर। ये नोक झोंक के गर्मा गर्मी अगले 5 दिनों तक चलते रहेंगी। बने रही हमारे साथ। जियाद खान सामने की ओर से आते हुए फिर बैकफुट पे गए, जगह बनाई है, गेंद को पंच कर दिया, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में एक और चौका। क्या बात है। और पहली गेंद से बादल सवारी था, थ्रो जमात तक पहुंचता। इस बीच बल्लेबाजों ने 2 रन लिए, इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पे पहुंचा है बिना कोई विकेट के। हमारे ऑफिशियल स्कोरर हैं अजय खटावले। कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति पर रन बने 13 बिना कोई विकेट के। आज आप मधुर आवाज मैडी सर की भी सुनेंगे। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 13 फॉर नो विकेट। देखिए टॉस बहुत इंपॉर्टेंट था क्योंकि अभी फ्लड लाइट शुरू नहीं हुई है। हालांकि टॉस को जीता था जानता राजा बदलापुर ने, लेकिन उन्होंने पहले फील्डिंग चुनी। कठोले बताइए कि कल का हाईएस्ट टोटल क्या रहा था और किस टीम का था? 75 रन डिंगडोंग टीम ने बनाए थे, कासगांव जो ही क्वालिफाई हुई है। गेंदबाजी में विलास को मोर्चे पे लगाया गया है वीआईपी एंड से। सामना करेंगे उनका बैट्समैन गौरव मात्रे। हालांकि हाथ खोले
बादल सवारे ने, लेकिन गौरव मात्रे बहुत ही चर्चित खिलाड़ी हैं। P2 पावर प्ले 2 का शुरुआत होने जा रही है। विलास स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट मिड विकेट के ऊपर, 6 रन। मात्रे 7 पे पहुंचे। मिस्टर 360 के नाम से जाने जाते हैं, बहुत ही अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, स्टांस भी बहुत अच्छा है उनके खड़े रहने का। हो बढ़िया वापसी, गुड लेन पे पड़ने के बाद कान के पास से गेंद चली गई थी, झुक के खेलना चाहते थे वहां पर गौरव मात्रे। क्रिकेट में वार पलटवार तो होना ही चाहिए। विलास ऑफिस टाइम के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, हालांकि रन भी नहीं हुआ, लेकिन वाइट का रन आता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बिना कोई विकेट के, 20 विदाउट लॉस। आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम दहीवली चषक 2025, आप सबका हार्दिक स्वागत है। पहला मुकाबला चलता हुआ, विलास वीआईपी एंड की तरफ से जाते हुए, अच्छी गेंद, स्ट्रोक को चेक किया, हल्के हाथों से पुश किया कवच में, बिना कोई रन के। देखिए ये है क्रिकेट, क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। जहां पहली गेंद पे सिक्सर आया, विलास ने जबरदस्त वापसी की है, हालांकि दिन की रोशनी में मैच हो रहा है। विलास लंबे रनअप से जाते हुए, गौरव को क्या कमाल का शॉट है, बिल्कुल एबी का अंदाज है, गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर जाती हुई, 6 रन। You can see in replay, superb shot in style of Maxwell, in style of AB, in style of Surya। 6 रन से उछलता हुआ स्कोर 26 पे पहुंचा है। वेल बिगन इज हाफ डन। आपकी शुरुआत जब अच्छी होती है तो आपका अंत भी अच्छा रहता है, लेकिन अभी पहली इनिंग की बात चल रही, दूसरी इनिंग में जानता राजा बदलापुर के पास भी एक से बढ़कर एक दिग्गज बल्लेबाज हैं। मैच नंबर फुल टॉस, गेंद सामने मारना चाहते थे, मिड ऑफ सर्कल में है, ओ माय गॉड, अगर थ्रो लगता तो खतरे में आ सकते थे सौरभ, गौरव मात्रे। सीधी गेंद मिड ऑफ पे गई थी, रिस्क लिया था, हालांकि रिस्क तो क्रिकेट में लेना ही पड़ता है, रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है, किस्मत भी बहादुरों के कदम चूमती है, रिस्क हो या इश्क हो, यह बहादुरों का ही काम है। विलास, ओहो हो, क्या दे मारा है, उड़ाया है गेंद को मिड विकेट के ऊपर, हैंड एंड सम, 6 रन।
रनों की लूटमार मचा रखी। 2 ओवर में 33 आए। जानता राजा बदलापुर के कप्तान थोड़े चिंतित रहेंगे। यही कारण है मेरे ख्याल से बॉलिंग में परिवर्तन किया गया है। मरता क्या ना करता। प्रीतेश ठोमड़े को बॉलिंग पे लगाया गया है, लेकिन बल्लेबाजी बादल सवारे जबरदस्त कर रहे हैं। कमाल की बल्लेबाजी की है। देखिए, आप एक गेम प्लान करते हैं, आपने गेम प्लान किया कि गौरव म्हात्रे को किस तरह रोकना है, वो तो अपना नेचुरल क्रिकेट खेलेंगे। लेकिन सवारे ने सोच लिया था कि इससे पहले कि एनालाइज करे, जब रन आते हैं तो गेंदबाजों को अपनी गेंदबाजी में थोड़ी तब्दीली करना पड़ती है, क्योंकि आप पे किसी तरह का दया तो बल्लेबाज नहीं करेगा। अगर बल्लेबाज को बांधा जाता है तो उसको स्ट्रोक को चेंज करना होता है। फुटवर्क बहुत जबरदस्त नजर आ रहा है दोनों बल्लेबाजों का। गेंद को पढ़ रहे हैं प्रीतेश ठोमड़े। सामना करेंगे बैटर गौरव म्हात्रे। 2 सिक्सर गौरव ने भी लगाए और 2 सिक्सर बादल सवारे ने भी लगाए। इस मरतबा मिसक्यू हुक है, आउट होने का खतरा है। बड़ी विकेट, आउट हो गए वहां पर गौरव म्हात्रे। आते हुए दिनेश वाघ 1 डाउन पोजीशन पे। पहला झटका लगा है 33 के ओवर पे आउट होने से पहले। 14 रन बनाए, 8 गेंदों का सामना किया, 2 सिक्सर लगाए। नए बैटर दिनेश वाघ, लेकिन यहाँ सराहना करनी होगी प्रीतेश ठोमड़े की। अपनी पहली गेंद पर उन्होंने टीम को सफलता दिलाई। अजय काठावले हमारे ऑफिशियल स्कोरर हैं। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in पे इसका सुंदर टेलीकास्ट आप तक पहुंचाया जा रहा है। गौरव सावंत एंड कंपनी। ढूंबड़े सामने की ओर से आते हुए दिनेश वाघ के लिए आते ही रिवर्स खेलने की कोशिश, बीट किया, वहां पर शरीर पे गेंद लगी। देखिए, कहते हैं कि घी अगर सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए। पहले 2 ओवर में पूरी तरह फ्रंट फुट पे गावदेवी स्पोर्ट खरवी टीम थी, अब थोड़ा पीछे ढकेल रहा है। बॉल, ये बल्लेबाज राइटी था तो लगातार लेफ्टी क्यों खेल रहा था? लग रहा है हवा के साथ जाना चाहते थे, लेकिन नुकसान कर बैठे हैं। दूसरा झटका। देख सकते हैं बहुत ही चर्चित ओवर और किस तरह से बोल्ड हो गए वहां पर। स्क्वायर एंगल से भी दिखाया जा रहा है, बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट। ये देखिए, अननेसेसरी शॉट। सबसे बड़ी बात है कि गेंदबाज की सराहना करनी होगी प्रीतेश ढोमड़े की। उन्होंने देखा था कि लगातार वो शॉट खेल रहे हैं, विकेटों में गेंद रखी, विकेटों के फर्नीचर से टकराई, बोल्ड के रूप में आउट हुए। कुल स्कोर है इस वक्त 33 रन, विकेटें गिरी है 2। नए बैटर मैदान में आ चुके हैं समीर भगत।
क्रिकेट में कितने जल्दी चित्र बदलता है, कितने जल्दी चीज़ें बदलती है। पहले दौर में जिस तरह की बल्लेबाजी थी, लग रहा था कि ये स्कोर 70 को भी क्रॉस करेगा। इसीलिए क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तड़ नहीं चालत। इस मरतबा अभिजीत टाइट स्विंग कर दिया उन साइड में, हालांकि बहुत मुश्किल अवसर था, अच्छा एफर्ट है वहां पर। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक रन आता हुआ। रिप्ले में हम देखना चाहेंगे, एफर्ट तो बहुत अच्छा रहा था फील्डर का। आइए देखते हैं ये आता हुआ रिप्ले NScricket.in के माध्यम से। ये देखिए विद टाइट स्विंग किया था, बढ़िया बढ़िया कोशिश थी, बढ़िया कोशिश। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। ओहो क्या शॉट खेला है, लॉब कर दिया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन, एलिगेंट शॉट। ग्राउंड पे भी बादल छाए हुए, बादल सवारे। लुक एट दैट द फिनिशिंग ऑफ शॉट, सुपरबली प्लेड, terrific स्ट्रोक इंडीड। हल्के हाथों से कवर ड्राइव लगाया है, पीछे प्रोटेक्शन है, गेंद तेज ट्रैवल होगी, डीप कवर में 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 41 पे पहुंचा है। 41, 3 ओवर की समाप्ति, रन बने 41, विकेटें गिरी है 2। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। हम चलते हैं राहुल के पास कि अगला मैच किसका है। जय हनुमान क्रिकेट संघ डोके विरोधात छत्रपती सीसी कुळगाव, दोन टीमचे आपल्याला विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर या। डोके टीमचे काही खेळाडू इथे उपस्थित आहेत, विनंती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय, त्यामुळे आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती संघनायक येऊन थांबा। आणि टीम कुळगावचे संघनायक आपल्याशी विनंती, आपण मुख्य मंचावरती आपण येऊन थांबायचं, कारण या स्पर्धेमध्ये खरं तर शिस्त या स्पर्धेची ओळख आहे, त्यामुळे आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहे, त्यामुळे आम्हाला देखील आवडत नाही आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची पेनल्टी देण्यासाठी, त्यामुळे आम्ही विनंती करतो आपण येऊन थांबा। आपण मिड इनिंगमध्ये इथे टॉस संपन्न करतो आहे। 7 गेंदों में 25 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं बादल सवारे, जबकि 1 गेंद का सामना किया है समीर भगत ने। स्वागत है आप सभी का, आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम दहीवली चषक 2025 13 बाइक के साथ बदलापुर ग्रामीण परिसर में बाइकों का ये सबसे बड़ा बिग शो है। लेकिन पिछला ओवर डोमरे ने अच्छा किया, भले से एक सिक्सर जरूर खाया उन्होंने, लेकिन कुल मिलाकर उन्होंने जो रन दिए थे वो थे 8 और 2 विकेटें ली थी। चौथे ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है फिर से जियाद खान को। अपने पहले मैंडेटरी पावर प्ले में 13 रन दिए थे जियाद ने। सामना करेंगे उनका बैटर समीर भगत। बादल ही सामना करेंगे। बादल सवारे अपनी इनिंग को संवार रहे हैं। स्विंग कर दिया है, भिंगड़ी स्ट्रोक है, गेंद मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में, 6 रन। बादल सवारे क्या बल्लेबाजी कर रहे हैं, शाम के मूड को बना दिया है। खरवई गावदेवी स्पोर्ट्स का स्कोर अब लगभग 47 ओवर नंबर 4 चल रहा है। जियाद खान बादल सवारे के लिए 31 पे बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पे खिला रही है, अब की बार गलती नहीं, बढ़िया बल्लेबाजी के बाद आउट हुए बादल सवारे। 31 रन बनाए और ये लगने वाला तीसरा झटका।
बघा महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. काल रात्री देखील ही सूचना आम्ही वारंवार पोहोचत होतो. मानकिवली, खरवई, जोबेली, दहिवली, तदनंतर वराडे, बोध, पेंडशील, सावरुली या परिसरातून जर कोणी मान्यवर आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय खरं तर चंद्रकांतजी भगत यांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरवई टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच ते उपस्थित असतात. या आपण मंचावरती आमचे मनोहरजी सुरेश हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर ज्यांचं आगमन झालंय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर साहेबांचं आगमन झालं. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे दहिवली चषकामध्ये. धन्यवाद. नए बैटर ओमकार शेंडे बल्लेबाजी को आए हैं। ओमकार ने खींच के मारा है, चाबुक शॉट है, गेंद मिड विकेट पर, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल 6 रन। भी सोच के आ रहे हैं, जो आ रहा है घुमा के दे रहा है और स्कोर 50 प्लस हो चुका है। कुल मिलाकर 54 रन हो चुके हैं 3 विकेटों के नुकसान पे। ओमकार सामना कर रहे हैं जियाद खान का। जियाद खान ने विकेट बड़ी लिए लेकिन महंगे भी साबित हो रहे हैं। आपके बाहर गेंद को लॉन्ग ऑफ पे खेला, मीट जज किया लेकिन फील्डिंग बहुत जबरदस्त, लेकिन उससे बढ़ के रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। बढ़िया कॉल थी वहां पे समीर भगत की। 9 पे पहुंचे ओमकार और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 58 पे पहुंचे ओमकार 56। जियाद खान एज एंड गॉन, विकेट नंबर 4 गिरता हुआ, दूसरी सफलता इस ओवर में जियाद खान के नाम। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तदनंतर आमचे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आपण पाहतोय उत्तमजी मुंडे साहेबांचं आगमन झालंय. तेजसजी सुरोशे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खास करून या स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे, पडद्यामागचे हिरो म्हणून ज्यांना म्हटलं जातं, त्यांचे प्रतीक गुरुनाथ कडव हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. डोके बनाम छत्रपती कुळगाव दोन्ही कॅप्टन आपला सामी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं. यस, हमारे डीजे ऑपरेटर रोहित चिपले जी का भी आगमन हो चुका है, आपका भी हार्दिक स्वागत। फुल टॉस, गेंद बल्ले के अंदर लगी है, फाइन लेग ऊपर खड़ा है, गेंद बाउंड्री के बाहर, शॉट तो अच्छा नहीं, रिजल्ट अच्छा आता हुआ। तीसरे अंपायर की बीमर के लिए मदद भी ली गई है, चौका आता हुआ है लेकिन तीसरे अंपायर को कॉल किया है ओवर वेस्ट राइट। बल्ले को लगने के बाद तो गेंद गई थी, देखना है रिव्यू। डीआरएस बीमर के लिए लिया है, यस, बल्लेबाजों ने। हमारे तीसरे अंपायर या स्पर्धेचे बाबेसर काही नियम आहेत. फक्त रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि बीमरसाठीच मिळेल. चेंडू कधी हरवला, फुटला, गहाल झाला, शेवटच्या बॉलपर्यंत चेंडू नवीनच देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. पंचांना जर वाटलं तर कोणत्याही क्षणाला ते नक्कीच रिव्ह्यू घेऊ शकतात, याची देखील आपण नोंद घ्यायची. थर्ड अंपायर जेपी जय पवार, बहुत ही मशहूर पैनल जेपी पैनल, उसके हेड हैं। मैं अक्सर कहता हूं कि इट्स अ फेयर डिलीवरी। मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार हिट रहे हैं।
ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है गावदेवी स्पोर्ट खरवई का कुल मिलाकर 60 रन। खतरे की घंटी बजी है। देखिए, आपने टॉस जीता, सूरज डूब रहा था, सूरज पहाड़ियों के पीछे जा रहा था, आपने फील्डिंग चुनी। हालांकि मैच खत्म नहीं हुआ है, लेकिन अधिकांश बार हम देखते हैं इस स्पर्धा के फोकस में सम्माननीय मुंडे साहब जी का भी आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। सम्माननीय बालकृष्ण मुंडे साहब। देखिए, सफलताओं के झंडे हर कोई नहीं गाड़ता है। डेथ ओवर की शुरुआत, बढ़िया गेंद, कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। पाँव नहीं चले थे वहां पर समीर भगत के। जहां पर मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था। इरफान शेख सामने की ओर से आते हुए इस मरतबा तेज करने में भटक गए। वाइट का एक रन आता हुआ 61 पे पहुंचा स्कोर खरवई स्पोर्ट्स का। 61 रन, 4 विकेट। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई शाम के इस पहले मुकाबले में इरफान शेख। रिवर्स खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, गली की बगल से निकल गई है। स्क्वाड थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। अच्छा टोटल बना लिया है। ओह, राइजिंग गेंद, राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद। क्या कमाल की गेंद थी इरफान की। टिप्पा खाने के बाद टेक ऑफ क्या लिया था गेंद ने, जबरदस्त टेक ऑफ लिया था। एक बघा, मी विनंती करतो दोन्ही टीमची कॅप्टन, आपण जर टॉससाठी आला नाहीत, जर खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू जर आदळला, डोके टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती करतोय टीम छत्रपती कुळगाव, जर खेळपट्टीवरती पहिला चेंडू आदळतोय दुसऱ्या डाबाचा, तर पहाटेला तुम्हाला साबरत जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची, कारण मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी भोईर उपस्थित आहेत. धन्यवाद. 65 रन हो चुके हैं। बोल्ड अराउंड द लेग्स, कमाल की गेंद थी, शफल करके खेल रहे थे, और इसे कहते हैं कि डंडा गया सैर करने। विकेट नंबर 5 गिर चुका है। क्या बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में इरफान शेख। देखिए, डेथ ओवर इंटरनेशनल क्रिकेट का हो या टेनिस क्रिकेट का, फॉर्मेट कोई भी हो, ग्रामीण हो, ओपन इंडिया हो, सिटी हो, इसमें डेथ ओवर जो भी करता है वो गुर्दा जिगर लगा के ही गेंदबाजी करता है। क्योंकि डेथ ओवर में अधिकांश बार मेडिसर हम देखते हैं कि गेंदबाज की ज़्यादा आलोचना होती है, लेकिन कुछ बार ऐसा होता है कि गेंदबाज सभी के मुंह बंद कर देता है। बहरहाल अच्छी बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में। एक चौका ज़रूर आया है, लेकिन इस ओवर में उन्होंने विकेट लिया है और ज़्यादा रन नहीं दिए। इरफान शेख इस मरतबा फिर वाइट गेंद है, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 66 रन। देखिए, वाइड गेंदे करना लगभग ऐसा है कि टीम आपकी फील्डिंग साइड की, लेकिन आप सपोर्ट कर रहे हैं बल्लेबाजी को। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव, छोटी बैकलीफ से काऊ कॉर्नर की तरफ खेला हुआ स्ट्रोक था, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिए। यहाँ पे तीसरे रन के चक्कर में बल्लेबाज आउट।
बघा एक महत्वाची सूचना पोहोचवतोय, खेळाडू कक्षामध्ये फक्त 9च खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. गौरव, प्रेक्षक तिथे नको आहे. प्रेक्षकांसाठी आपण पॅव्हलियन बनवलेत, अन्यथा मुख्य व्यासपीठावरती येऊन बसलं तरी हरकत नाहीये, परंतु खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील. फिर रिवर्स खेला, इस मरतबा गली में अच्छी फील्डिंग, दूसरे के लिए जा रहे हैं, यहाँ पे बैट्समैन रन आउट हो जाएंगे. गली महबूब की हो या गली क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते हैं. ओवर समाप्त होते हुए पूरे 5 रन बनाए खरवई गावदेवी स्पोर्ट्स ने. कुल मिलाकर 69, 70 की चुनौती यहाँ पे रखी है जानता राजा बदलापुर के सामने. पहले चलते हैं मेरे साथी कमेंटेटर काबिल दोस्त राहुल चौहान जी के पास, और जब खेल की दूसरी इनिंग में शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे मशहूर आवाज मैडी सर. मी या स्पर्धेचे दमदार शिल्पकार शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके विरोधात छत्रपती कुळगाव या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे, त्यामुळे आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करू. चला कॅप्टन या आपण. प्रशांत सूर्यराव, दिनेश भोईर, छापा आणि काटा नाण्याच्या अशा 2 बाजू आहेत. शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. काटाचा कॉल केलाय आणि काटा चालाय. चला साहेबांना विनंती, आपण स्थानापन्न व्हा. निर्णय पेंडिंग आहे, हरकत नाही आहे. प्रशांत सूर्यराव आपल्यासोबत आहेत, टॉस त्यांनी जिंकलाय, निर्णय पेंडिंग आहे त्यांचा. काही प्रश्न आपण जरूर करू. काय म्हणाल, नुकताच एक मोठी स्पर्धा संपन्न झाली, जांतराचा चषक, छत्रपती चषक ही स्पर्धा आपण पाहिली आहे. काय म्हणाल प्रशांत सूर्यराव, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, तुमचं आम्ही कौतुक करू, कारण दिलेल्या वेळेवरती तुम्ही दाखल झालात. इथे आल्यानंतर कसं वाटतंय, या पूर्ण क्रीडांगणाबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? क्रीडांगण तर खूप छान आहे आणि खेळायला पण खूप मजा येईल. टॉस जिंकून आम्ही, आमचा निर्णय पेंडिंग आहे, थोडासा सल्ला मसलत करून आम्ही विचारविनिमय करून जो काय आमचा निर्णय असेल तो सांगण्याचा प्रयत्न, लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल, खरं तर कुळगाव संघ एक मोठा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. पूर्ण या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ कराल, कारण आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटवरती संघ कुठेतरी वाटतो आहे, परंतु तेजस ठाकरे जो बनणार फॉर्ममध्ये आहे, आज पूर्ण टीमचं नक्कीच कोणकोणते खेळाडू असतील, कशा प्रकारचा खेळ ते खेळतील, या साऱ्या गोष्टी काय चर्चा रंगली आज तुमची या स्पर्धेसाठी? आमच्या टीमचं जवळजवळ तेजसवरच डिपेंड असतं आणि समोरची टीम खरोखरच खूप चांगली आहे. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्यासोबत दिनेश भोईर आहेत, जे कार्याध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगडीचे, आणि एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. दिनेशजी, टॉस तुम्ही जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा फलंदाजीच करण्याचा निर्णय असतो, बॅटिंगच घेतो. हेच खरं तर डोके असेल, दापिवली असेल, आंबेशी असेल, हे संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतात बॅटिंगच करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे आता या स्पर्धेमध्ये टॉस तुम्ही गमावलाय, पाहायचं वाटायला काय होतोय. काय म्हणाल, नुकताच 2 दिवसापूर्वी तुमची देखील स्पर्धा संपन्न झाली, चेअरमन डोके चषकाची एक मोठी स्पर्धा आमदार चषक संपन्न झालाय, आणि तिथून सलग आता तुम्ही या स्पर्धेमध्ये जोडला गेलात. तुम्ही देखील एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहात. इथे आल्यानंतर काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा बदलापूरमध्ये तर या अंगामधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. 14 बाईक बोलला तर सर्वात मोठी स्पर्धा आहे. खरं तर दरवर्षी आपण पाहतोय वेगवेगळी धनराशी आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये रंगली, नाईट फॉर्मॅटमध्ये रंगली, पावसाळी क्रिकेटमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली आहे, परंतु यावर्षी डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यावर्षी धनराशी न देता आपण पाहतोय जवळजवळ पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 4 बाईक देऊन आम्ही सन्मानित करतोय. या संकल्पनेविषयी तुमचं म्हणणं काय? चांगली संकल्पना आहे, कारण काही संघांना बाईक भेटत नाही, त्याच्यामुळे सर्व संघांना ही संधी आहे का बाईक मिळेल अशी. थँक्यू सो मच. खरं तर पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. चला कॅप्टन, आपण येऊन थांबा. प्रशांत सूर्यराव, आपण फोटो क्लिक करतोय, यस केलाय. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते, टॉस जिंकला टीम छत्रपती ओमसाई कुळगाव संघानं. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. इन्व्हाइट करतील
बॅटिंगसाठी की बॉलिंगसाठी टीम डोके संघाला हे देखील आपल्याला पाहायचं, परंतु जिथे विद्यमान सामना रंगतोय मैदानावरती गावदेवी खरबई विरोधात जामताराचा बदलापूर. मॅचला सुरू होतील मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील. आज बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष पहाडी आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. माडी सरांचा धन्यवाद. धन्यवाद सिद्दीकजी बाबे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख दे हरुणी देशांतर पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता तू बहु तोषवी. गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिभार मुजरा अर्पण करून आज या ठिकाणी दहिवली चषक 2000 स्पर्धेमध्ये आम्ही समालोचनाला सुरुवात करतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी खरवई आणि दुसऱ्या बाजूला जांताराजा बदलापूर संघ आहे. आज जबरदस्त आवाज खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक सिद्दीकजी बाबे यांचा आवाज तुम्ही ऐकला. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका, बॉल डीपमध्ये चालला, क्षेत्ररक्षण डीपमध्ये तैनात आहेत. 70 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने खेळाचं पहिलं सत्र पण पाहतो, प्रचंड 12 पाहायला मिळालं आणि कुठेतरी त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना गावदेवी खरवई संघाने बनवल्या तब्बल 69 धावा. षटक क्रमांक पहिलं बादल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहतो फक्त हलकीशी कडा घेतली आणि आता बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम जांताराजा बदलापूर संघाला. डॉट आला, त्यानंतर एक सिंगल आणि आता विकेट आली आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आणि आता पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. राईटम ओर द विकेटने गोलंदाज बादल. ओ यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः बादल सभारेने प्रयत्न केला, परंतु त्यानंतर लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आलं आणि या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव. 70 धावांचं भलं मोठं टार्गेट या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतो. कालचा आपण जर विचार केला कालच्या रात्रीचा तर डिंगडॉंग कासगाव या संघाचा हायस्ट स्कोर आहे. तो संघ क्वालिफाय झाला टॉप 6 मध्ये आणि आता सध्या आपण पाहिलं तर एक फलंदाज बाद झाल्यानंतर सागर देशमुख आणि मैदानावरती जियाद खान खेळत आहेत. दोन या ठिकाणी चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप त्यांना बनवावी लागणार आहे. आणि आता सध्या तरी आपण पाहिलं तर बादल सबारेचं या मॅचवरती वर्चस्व राहिलेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे हा सुद्धा एक बदलापूरचा एक दर्जेदार संघ आहे. चांगलं बॅटल रंगेल. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. ओ पुढे सरसवलेत, दिशा दिली आहे. इनफिल्डच्या भरून चेंडू खेळून काढलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता इथे धावा मिळतील. पूर्णपणे 4 आलेला या इनिंगचा हा पहिला चौकार. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आणि ग्रामस्थ मंडळ दहिवली गाव आयोजित दहिवली चषक 2025 मध्ये आपण आहोत. पंच या ठिकाणी सूचना करतात. चला जास्त वेळ घेऊ नका, काउंटडाऊन या ठिकाणी चालू आहे. टाइम सेट आहे. खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील कारण आपण वेळेबाबत दक्षता घ्यायची आहे. 25 मिनिटं तुमच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि या 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. लक्षात असू द्या कारण कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला ही ताकीद देण्यात आली होती आयोजकांच्या वतीनं.
सर्व ऑफिशियल टीमच्या वतीनं 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेत जतीन भुयाळ सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच साजिद लाला सर यांना तुम्ही पाहतायत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जय पवार सर स्वतः JP पॅनलचे फाउंडर आहेत. जबरदस्त पॅनल म्हणून त्या ऑफिशियल पंचांकडे पाहिलं जाते. षटक क्रमांक 2 आता समोरच्या एंडकडून, मुख्य VIP एंडकडून यावेळी चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. बॉल चालला पहिलाच बार जियाद खानच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि आता भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिला दर्जेदार षटकार. पहिलं तर गोलंदाज अतिश जसे बॉलिंग ट्रॅकवरती आले त्याचं भव्य स्वागत करण्यात आलंय. धमाकेदार सुरुवात करायलाच हवी कारण टार्गेट तेवढं मोठं आहे. हो पुन्हा एकदा हाफ पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बादल आणि दिनेश होते त्या ठिकाणी. आय थिंक सो चांगला प्रयत्न आहे झेल घेण्याचा, परंतु जणू काय हाताला चटका लागून हा चेंडू जमिनीवरती पुन्हा एकदा ड्रॉप झाला आणि आता फक्त मिळाले एक सिंगल धाव. प्रयत्न चांगले आहेत. अगदी आपण पाहतो 100% दाद द्यावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला. गावदेवी क्रिकेट संघ खरवई अत्यंत आपण जर पाहिलं इथे टॉस जिंकला टीम छत्रपती ओमसाई कुळगाव संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आणि या ओव्हरनंतर आपण लाईट ऑन करतोय शर्माजी, याची आपण नोंद घ्यायची. फटका फर्स्टला कॅच ड्रॉप. ओव्हर टू यू मॅडी सर. 2 झेल या ठिकाणी ड्रॉप झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जियाद खानला जर तुम्ही असं जीवनदान द्याल तर मात्र शेवट त्याचा रिझल्ट तुम्हाला एक काही वेगळाच पाहायला मिळणार आहे. सध्या तरी आपण पाहतो जेव्हा पहिला इनिंगचा खेळ संपन्न झाला तेव्हा सिद्दीक बाबे सरांनी आम्हाला सांगितलं की हा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये होणार आहे कारण दोन्ही बाजूला तितकेच बॅटर आहेत. आणि आता आपण पाहिलं तर झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने म्हणत असतो. आणि आता सध्या 2 वेळा आयुष्यमान भवचा आशीर्वाद. ऑन साइडला त्याचा क्विक रिप्लाय. बॉल चाललाय ऑन दी अप, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडला असेल की इतक्या साध्या सोप्या झेल हे खेळाडू का ड्रॉप करतायत. अगदी आपण पाहतो एक महत्त्वाची विकेट आहे आणि आता जियाद खानने त्याचा क्विक रिप्लाय दाखवलाय. काय जबरदस्त रॉकेट शॉट पाहायला मिळाला. 2 षटकार यामध्ये आलेले आहेत आणि आता संघाची धावत संख्या वेगवान रीतीने पुढे सरकते आहे. स्कोर कार्डवरती 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात एक खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे या डावाची जिम्मेदारी घेतली आहे ती जियाद आणि सागर देशमुख या 2 खेळाडूंनी. गोलंदाज अतिश लेफ्ट आर्म राउंड विकेट कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. षटकाराला दिलेलं क्विक रिप्लाय. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना गोलंदाज आतिशला मिळते सफलता. फलंदाज बाद. 1 4 विकेट डाऊन. धक्का दुसरा. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. सुरुवातीला पण पाहतो गोलंदाजाला साथ लाभली नाही आहे असंच म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संपूर्ण या ठिकाणी गावदेवी खरवई संघाची. कारण 2 झेल ड्रॉप करण्यात आल्या त्यानंतर ST रक्षकाने जो कारनामा केलेला आहे आता क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात अप्रतिम झेल त्याने टिपला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा अतिश सज्जा. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, संपर्कच नाही आहे चेंडू आणि बॅटचा. आणि आता अगदी आपण पाहतो हा सुद्धा चेंडू राहिला गोलंदाजाच्या नाबावरती. शेवट त्यांनी गुड केलाय
आणि षटक क्रमांक 2ची सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 10.00च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात म्हणजे येणारे 18 बॉल आता 50 धावांची गरज आहे. दोन षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं पुरुष एकदा मनपूर्वक स्वागत आपण करू दहिवली चषक 2025 मध्ये. बालकृष्ण दादा मुंडे असतील, संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे. त्यानंतर निखिल शेठ चव्हाण असतील, नामांकित युवा उद्योजक आणि शेतकरी राजा म्हणून ज्यांची ख्याती, आणि गजेंद्र शेठ गडगे या त्रिमूर्तीच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज दिवस क्रमांक 2 आणि दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 50 धावसंख्येची गरज मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज दिनेश वाघ. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू घरंगळत चाललाय. सागर देशमुख होते स्ट्राईक एंडला, मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 21 वरती पोहोचलेली आहे. ठीक. शर्मा जी लाइट ऑन कीजिए, बिनती है आपसे लाइट ऑन कीजिए शर्मा जी. रिया मंडप डेकोरेटर्स. षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, त्याला ऑन साईडला कन्वर्ट केलंय. व्यवस्थित प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आहे. मी तर म्हणेन दोन्ही बॅटरला तशी संधी होती. सागर देशमुखकडे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो ती संधी या अगोदरच्या बॉलवरती होती, आणि आता सई या खेळाडूकडे सुद्धा ही संधी होती, परंतु तिचा फायदा उचलू शकले नाही आहेत. 1 मिनिट आपण मॅच थांबवतो, कारण पूर्णपणे लाईट्स ऑन केल्यानंतर आपण या ठिकाणी मॅच कंटिन्यू करू. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहतो. दहिवली चषक 2025. तब्बल 13 बाईक सहित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार अगदी आपण पाहिलं तर बदलापुरातील अग्र नामांकित स्पर्धा म्हणूनच या स्पर्धेकडे पाहिलं जाईल, आणि खऱ्या अर्थाने ते स्वप्न होतं बालकृष्ण दादा मुंडे, निखिलजी चव्हाण आणि पिंटा शेठ गडगे या त्रिमूर्तीचं हे स्वप्न होतं, आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतो ते सत्यात उतरवण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामगिरीला सुद्धा आमचा सलाम असेल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या धावफलकावरती 22. 2 विकेट्स लवकर गमावले. जियाद खान, ज्याला मात्र 2 वेळा जीवनदान मिळून सुद्धा तो खेळाडू मात्र बाद झाला. अगदी आपण पाहतो असं वाटलं होतं की जियाद जोपर्यंत मैदानापती होता तोपर्यंत अगदी बदलापूर संघ देखील या मॅचमध्ये अशा अपेक्षा भरपूर त्या संघाला होत्या. 2 चेंडू टाकण्यात आले दिनेश वाघच्या वतीनं. दोनही चेंडूंवरती एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्यात आली. सुरुवातीला सागर देशमुख स्ट्राईकला होते, त्यानंतर सई हे सुद्धा स्ट्राईकला आली, आणि आता पुन्हा एकदा 1 या धावसंख्येने स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. चांगली मॅच आज आजच्या रात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला दर्जेदार सामने पाहायला मिळतील. मग सगळे सामने बदलापूर वांगणीचे का असत ना, परंतु प्रत्येकाचा खेळ आता सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सध्या डेव्हलप होते. बदलापूरचं क्रिकेट सुद्धा आता कमी नाही आहे, कारण आपण पाहिले भरपूर स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये होत आहेत, आणि त्यामधील ही सर्वात अग्र नामांकित स्पर्धा आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आता अंडर फ्लड लाईट्समध्ये हा सामना आपण चालू करतोय. पुढे एकदा काही प्रेक्षकांची ऑनलाईन
आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण काही वेळ त्यांचा आम्ही घेतलेला आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज दिनेश. राऊंड विकेटने सॉफ्ट हँडने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता बेडॉनच्या दिशेने, आणि आता क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे, फक्त या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. करताना आपण पाहतोय सिंगलला आता प्राधान्य देण्यात आलं. पूर्णपणे धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम हा गोलंदाज करतोय. सुरुवात जशी व्हायला हवी होती तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही आहे. जांताराजा क्रिकेट संघ बदलापूरची 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर 18 बॉल 50ची गरज असताना या षटकामध्ये पूर्णपणे लगाम ओढली आहे, मी तर म्हणेन बॅटरची. राऊंड विकेटने दिनेश वाघ. हो, यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सिग्नल वाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप चेंडू टाकण्यात आलाय आणि इथे मिळेल अतिरिक्त धाव. एक्स्ट्रामध्ये ही धाव जोडली जाईल. अद्यापर्यंत जर आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात की ही पहिलीच धाव या इनिंगची एक्स्ट्रा असणार आहे. दिनेश फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला कन्वर्ट केला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉलने गाठली सीमा रेषा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, दन 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 करत सीमा पार. रस बळतील 4. का पाहायला मिळाला जरूर साहेबच्या पाठमधून, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे संघाला बांधून ठेवलंय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, गुड लेंथ वरून थोडंसं बाहेर निघाला. अँगल क्रिएट करत असताना आपण पाहतोय सरळ एसटी रक्षक सबीर भगत यांच्या हातामध्ये जाऊन विसावले, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता झालेली आहे. चांगलं कमबॅक दिनेश बागचा. षटक क्रमांक 3 मध्ये त्याला गौरव म्हात्रे यांच्या वतीनं हाणण्यात आलं. शेवटचा बॉल टॉप एज, आणि आता फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम बदलापूर संघाला. फलंदाज बाद. षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 70 धावसंख्येचं लक्ष्य, भलं मोठं टार्गेट होतं. म्हटलं जातं ना, सुखाची हिरवळ तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा दुःखाचा डोंगर पार करावा लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तसंच चित्र सध्या तरी टीम जांताराजा बदलापूर संघाचं आहे. 12 बॉल 42 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. हे इक्वेशन शिल्लक आहे. 21.00च्या सरासरीने प्रति षटकामागे जावं लागणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर देशमुख, नॉन स्ट्राईक एंडला इरफान आलेत. चांगला बाटर आहे इरफान सुद्धा. आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये बादल सवारे, ज्याने पहिले षटक हाताळलं अवघ्या 6 धाबांचं. 12 बॉल 42 धाबांची गरज आहे. 28 धाबा धावफलकावरती आहेत. इकॉनॉमिकल षटक अवघ्या 6 धाबांचं याच बादल सवारेने हाताळलं होतं. तोच आता बादल सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अगदी आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आता मात्र इथून नितांत मोठ्या फटकांची गरज टीम जांताराच्या बदलापूर संघाला, कारण महत्त्वाचा सामना आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जिंकायचं प्रत्येकाला. परंतु आता प्रत्येकाची स्वप्न मोठी आहेत आणि ती कंप्लीट सुद्धा करायची आहेत. परंतु इथे गोलंदाज अक्षरशः भारी पडतात. बॅटिंगमध्ये अगोदर धमाल पाहायला मिळाली आणि आता गावदेवी क्रिकेट संघ करवई संघाची गोलंदाजीमध्ये तितकीच कमाल पाहायला मिळते.
षटक क्रमांक आपण पाहतो 4थं प्रगती पथावरती आहे. बादल सबारने कमबॅक केलंय. आणखीन एक डॉट बॉल त्याच्या वतीनं. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा अचंबित करणारा चेंडू आहे. सलग 2 चेंडू डॉट टाकले. सागरने एक सिंगल कंप्लीट केली आणि त्यानंतर लगेचच 2 चेंडू डॉट टाकण्यात आले. कौतुकास्पद कामगिरी सध्या तरी बादल सवारे, दिनेश वाघ असे नामांकित खेळाडू करतायत. राईट आर्म द विकेट. ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. खाऊ कॉर्नर फेज मधून आपण पाहतोय. बॉलला उडवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार संघर्षाचा संघर्षमय षटकार. नंतर षटकाराला चला बॉलची पूर्तता करा, कारण आता धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकते. 35 धाबा. 8 चेंडू 35 धाबांची गरज. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता अगदी आपण पाहतो 8 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. जर शेवटच्या 2 बॉलवरती अजूनही 2 मोठे फटके पाहायला मिळाल ना, तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखीन काही मजा गौरव सर वेगळीच पाहायला मिळणार आहे. कारण आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. सुरुवात अगदी आपण पाहिलं तर थोडीशी अडखळत केली, त्यानंतर आता पुनरागमन करते या मॅचमध्ये टीम जांताराच्या बदलापूर. इरफान जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आता धावा येणं अपेक्षित आहे जांताराच्या बदलापूर संघासाठी. बादल सवारेवरती आक्रमण करण्यात आलंय. सुरुवातीला पहिली सिंगल, त्यानंतर 2 टॉट आणि आता षटकार आलाय. गावदेवी खरबाई संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघासाठी देवदाजी भगत, आकाजी जमदरे, राजेजी फुटाणे, उल्हाजी जमदरे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुख्य व्यासपीठावरती चंद्रकांतजी भगत यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू डॉट आल्यानंतर आपण पाहतो यष्टीरक्षकाने किती वेगाने चेंडूला गादर केला. 2 स्लाइडमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अत्यंत सुंदर टेलिकास्ट टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खेचून मारलाय फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. वळवला बॉलला आणि आता बॉलला सरळ पाठवण्यात आलाय. फ्लाइट स्ट्रोक, षटकार, आणखीन एक धमाकेदार बिगिट 6. आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे खेचून मारलं. बेट अँड वॉच क्रिकेट. आणि आता शेवटचे 6 बॉल 29 धाबांची गरज आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी वळवली मी तर म्हणेन जांताराजा क्रिकेट संघ बदलापूर संघाने. सुरुवातीला आपण पाहतो ज्या बादलने 6 धाबांचं षटक हाताळलं त्याच बादलवरती आता आक्रमण करण्यात आलं आणि आता इथून या मॅचमध्ये कमबॅक करते. पुनर्वापसी पाहायला मिळाली. चांगला सामना, प्रत्येकाला जिंकावंसं वाटेल ही स्पर्धा, कारण तब्बल 13 बाईक सहित ही बदलापूरची अग्र नामांकित स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाला 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 6 चेंडू 29 धाबांची गरज. 6 चेंडूमध्ये 36 धाबा, 6 चेंडूमध्ये 30 धाबा, 32 या सगळ्या धाबा होताना आम्ही पाहिलेले आहेत. मग 6 चेंडूमध्ये आता 29 धाबांची गरज आहे, म्हणजे सामना बॅलन्स आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज निखिल शेंडे. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय शॉर्ट ऑफ लेनचा आणि त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलंय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. अंपायर सिग्नल, इट्स अ मॅक्सिमम. आणखीन एक धमाकेदार षटकार. चेक. डोके आणि कुळगाव आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. तिथूनच प्रवेश मैदानाच्या आतमध्ये करायचं याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला सुरेंद्र आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. जे आमच्या बाईक लागलेत त्यांच्या बाजूला तिथून प्रवेश केला जाईल याची आपण नोंद घ्यायची. येस मॅडी सर. चला दोन्ही टीमला विनंती राहील, कारण या स्पर्धेची शिस्त
पाहायला मिळते ऑन साईडला. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक गौरव आलेत. एक सिंगल मिळाली आहे. काय जबरदस्त फटका होता. सागर देशमुख सुरुवातीला शांत होते, त्यानंतर धमाकेदार षटकार निखिल शेंडेचं भव्य स्वागत करण्यात आलं. म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. आणि आता या मॅचमध्ये येणारी 4 बॉल 22 धावांची गरज. निर्णायक चेंडू यावेळेस ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाला. अगदी आपण पाहतो पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेचच आणखीन एक मोठा फटका, एक स्ट्रोक बनवण्यात आला असताना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी मिळू शकला असा जांताराजा बदलापूर हा संघ. समोर खेळलेत लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल हवेमध्ये संचार करत होता आणि अखेर चेंडू जमिनीवरती लँड होतो. तोपर्यंत कोणती धाव मिळणार नाही. ऑलरेडी आता माहिती आहे की हा सामना आपल्या बाजूनं दूर गेलेला आहे टीम जांताराजा बदलापूर संघ आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न नाही. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. बॅटची कडा मागे चाललाय. थर्डमॅनला आपण पाहतो आणखीन एक डॉट आणि आता फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे, कारण आता एक चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज आहे. म्हणजे हा सामना भरपूर मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न राहील टीम गावदेवी खरवई संघाचा, कारण पहिल्या सत्रामध्ये त्या संघाने इन्व्हेस्टमेंट केली धावांची आणि द्वितीय सत्रामध्ये दर्जेदार गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि आता सामना जिंकलाय सहज सोप्या पद्धतीने टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाचं अभिनंदन. आणि हार्ड लक टीम जांताराजा क्रिकेट संघ बदलापूर, आपण सुद्धा चांगले खेळलात. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक. नंबर 13 दहिवली चषक 2025 गावदेवी खरवई वर्सेस जांताराजा बदलापूर आणि हा सामना गावदेवी खरवई संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 9 चेंडूमध्ये 31 धावांची इनिंग साकारली आहे आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा स्पेल ज्याच्या वतीनं टाकण्यात आला, 1 विकेट ज्याला मिळाली आहे, असा अष्टपैलू खेळाडू टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाचा बादल सवारे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आमचे सर्वांचे लाडके बंधू अर्थातच कैलाजी कडव यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं त्यांचे चिरंजीव चिकू यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या बाजचा मारत बाज बादल सवारे या. पण मी विनंती करेल दहिबेली गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आमचे अनिलजी देशमुख काका यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो मारत मॅच. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी खरं तर आयोजन कमिटीच्या बाजूतून एक सुंदर